राजा पंढरीचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्य योग ओव्या 126 ते 150. श्री गणेशाय नमः. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. एक संसारात सृष्टीत जे एक शाश्वत असे ब्रह्मचैतन्य आहे त्यालाच पूर्णपणे जाणून घेणारा संत महंत अन तत्वज्ञ प्रयत्न करत असतात. सलिली पय जैसे एक होऊनी मीनले असे परी निवडुनी राजहंसे वेगळे कीजे. ज्याप्रमाणे राजहंस हा पक्षी पाण्यात मिसळलेले दूध आणि पाणी हे मोठ्या कौशल्याने वेगवेगळे करतो, की अग्निमुखे किडाळ तोडुनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. किंवा सोनार ज्याप्रमाणे त्याच्या भट्टीत घालून सोन्याचेही खरे खोटेपण तपासून घेतो. ना तरी जाणीवे जिया आयनी करिता दढी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. जशी दह्यात पाणी घालून त्याची घुसळण केली म्हणजेच त्यातून लोणी हाताला येते, की भूसबीज एकवट उपणिती राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले. केवळ पाखडणाऱ्या प्रक्रियेने जसा भुसा आणि धान्य हे वेगवेगळे करता येते, भुसा वाऱ्यावर उडून जातो आणि धान्य सुपात राहते, तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यांसी. त्याप्रमाणे विवेक आणि विचारांनी मनातल्या विषयवासना या दूर केल्या म्हणजे अशा या विवेकी अन ज्ञानी माणसाला विचार करण्यासाठी एकच तत्व शिल्लक राहते, ते तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. म्हणोनी अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोहीही देखिला असे. नित्य अन अनित्य काय म्हणजेच आत्मा हा नित्य आहे आणि शरीर हे अनित्य म्हणजेच अशाश्वत आहे. मर्त्य आहे हे विवेकाने जाणत असतो. देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे. म्हणून हे अर्जुना, तू पण नीट विचार कर अन सार काय अन असार काय हे ओळख. सार हे नित्य आहे पण असारता हा केवळ भ्रम आहे हे तू समजून घे. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथे नामवर्ण आकारू चिन्ह नाही. हे तिन्ही लोक हा ज्याचा विस्तार आहे, ज्याने ते निर्माण केले आहे, तो स्वतः मात्र नाम, रूप, आकार, वर्ण, रंग यापासून निराळा आहे. ही सर्व त्याची रूपे आहेत. जो सर्वता सर्वगतू जन्मक्षय अतितू तया केलिया ही घातू कदा नोहे. तो सर्वसाक्षी सर्वव्यापी आहे, त्याला जन्म मरण नाही, त्यांचा कोणी करू म्हटले तरी नाश होत नाही असा तो नामानिराळा आहे. आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणोनी तुवा झुंजावे पंडू कुमरा. आत्मा हा शाश्वत आहे आणि जी शरीर म्हणून आहेत ती सर्व स्वभावताच नाशिवंत आहेत, हे पूर्णत्वाने ओळखून घे. उठ आणि तू या संग्रामास युद्धास तयार हो. तू धरुणी देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणत आहासी. या शरीराच्या आकारावर दृष्टी ठेवून मी हा तुम्हाला मारणारा आहे आणि ते कौरव हे मरणारे आहेत असे म्हणणे सोड. तसा विचारही मनातून काढून टाक. तरी अर्जुना तू हे नेनसी जरी तत्वता विचारिसी तरी वरिता तू नभेसी हे वध्य नवती. अर्जुना, तू हे असे म्हणतो आहेस कारण तुला खऱ्या तत्वाची ओळख झालेली नाही. जर तू द्रष्टेपणाने नीट विचार केलास तर तुझ्या हे लक्षात येईल की
ना तू त्यांना मारणारा आहेस ना ते मरणारे. जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नीची साच आपजे, मग चेऊनिया पाहिजे, तव काही नाही. ज्याप्रमाणे स्वप्नातल्या अनेक गोष्टी या स्वप्नात असेपर्यंत खऱ्या वाटतात, पण एकदा का स्वप्न संपले की त्यातले काहीच खरे वाटत नाही, हे लक्षात घे. तैसी हे जाण माया, तू भ्रमत आहासी वाया, शस्त्रे हाणीतलिया छाया, जैसी अंगी न रूपे. त्याप्रमाणे ही सर्व माया आहे, त्या मायेने तू भ्रमला आहेस. ज्याप्रमाणे माणसाच्या सावलीवर शस्त्राचा आघात केला तरी ते शस्त्र त्याच्या अंगात घुसत नाही. का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भाणू नाही नासला, तया सवे. किंवा भरलेला पाण्याचा घडा जरी उपडा केला तरी त्यात सूर्यबिंब दिसत नसले तरी खऱ्या सूर्याचा काही नाश झालेला नसतो. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया आपैसे स्वरूपची. अथवा आकाश हे घरातून माठातून पाहिले तर त्याच्यात आकाश एवढे दिसते. जरी घर माठ नाहीसा झाला, मोडून पडला, तरी मूळ जे आकाश आहे ते काही खंडित होत नाही, त्याचे स्वरूप आहे तसेच राहते. तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणूनी तू हे नारोपी, भ्रांती बापा. त्याचप्रमाणे जरी यावरच्या देहाचा, शरीराचा नाश झाला तरी त्यातले चैतन्य, आत्मत्व, आत्मा हा कधीच नाश पावत नाही. म्हणून तू उगाच तुझ्या भ्रमामुळे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी भ्रमाचा आरोप लावू नकोस. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढिजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे, चैतन्यनाथे. मनुष्य ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र टाकून देतो आणि नवा कपडा अंगावर घालतो, त्याप्रमाणेच आत्मा हा सुद्धा एक देह टाकून देतो आणि नवा देह धारण करतो. हा अनादि नित्य सिद्धू, निरुपाधी विशुद्धू, म्हणून शस्त्रादिकी छेदू, न घडे यया. आत्मा हा अनादि नित्यसिद्ध अन शाश्वत आहे. तो उपाधिरहित अन पूर्णशुद्ध आहे. त्याचा कोणत्याच शस्त्राने घात होत नाही. हा प्रळयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे, एथ महाशोषो न प्रभवे, मारुताचा. आत्मा हा अग्नीने जळत नाही, वाऱ्याने वाळत किंवा सुकत नाही, किंवा तो पाण्यातही बुडत नाही. अर्जुना हा नित्यू, अचलू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू, परिपूर्ण हा. अर्जुना, हे सत्य तू ठामपणे जाणून घे की आत्मा हा नित्य, शाश्वत, क्रियारहित, तसेच तो सर्व ठायी असून स्वयंप्रकाशी अन परिपूर्ण आहे. हा तर्काची ये दिठी, गोचर हे करीठी, ध्यान याची ये भेटी, उत्कंठा वाहे. पार्था, अरे हा तर्काच्या दृष्टीने दिसणारा नाही, ध्यान तर त्याच्या भेटीसाठी सदैव उत्कंठित असते. असदा दुर्लभो म्हणा, आपुनो हे साधना, निसिमू हा अर्जुना, पुरुषोत्तमू. हा मनाला दुर्लभ असा आहे, तो कोणत्या साधनाने साध्य होत नाही. तो अनंत अन जीवमात्रांमध्ये श्रेष्ठ असा आहे. हा गुणत्रय रहितू, अनादि अविकृतू, व्यक्तिसी अतितू, सर्वरूप. तो निर्गुण, अनादि, विकाररहित, निराकार आणि सर्वव्यापी, सर्वसाक्षी अन सर्वांगठी सामावलेला आहे.